सेट 3.5 मधलं पहिलं गणित पाहणार आहोत. इन फिगर रे पी क्यू टचेस द सर्कल ॲट पॉईंट क्यू. हा जो रे आहे पी क्यू नावाचा तो क्यू बिंदूमध्ये वर्तुळाला टच करतो, स्पर्श करतो. पी क्यू 12, पी क्यू किती आहे 12. त्यानंतर पी आर 8 आहे. पी आर म्हणजे पी पासून आरपर्यंतचं अंतर 8 आहे. तर फाइंड पी एस अँड आर एस. तर पी एस किती आणि आर एस किती. चला लांबी काढायची. आता तुम्ही जर आकृतीमध्ये नीट पाहिलं तर ही आहे स्पर्शिका आणि ही आहे छेदिका. म्हणजे आपला चौथा गुणधर्म जो आपण आता पाहिला लक्षात ठेवा मधला, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय वापरावे लागेल. सोल्युशन पहा. पी क्यू इज अ टँजंट and PS is a secant. आणि म्हणून टँजंट सिकंट सेगमेंट थेरम. टँजंट सिकंट सेगमेंट थेरमनुसार काय सूत्र तयार होईल. पी क्यूचा वर्ग बरोबर छेदिकेचे दोन तुकडे घ्यायचे पी एस गुणिले पी आर. पी आर पी क्यूचा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग, तो 12चा वर्ग. पी एस माहीत नाही, पी आर आहे 8. 12चा वर्ग किती येतो 144. 8 इकडे गुणिले, इकडे येताना काय होईल भागिले. तिकडे राहिला पी एस म्हणजे किती येतोय 18. 18ने 144ला भागलं की 18 उत्तर येतं. म्हणून पी एस बरोबर 18 युनिट्स. कारण सेंटीमीटर वगैरे दिले नसेल तर युनिट्स शब्द वापरायचा आहे. ओके, मग पी एस मिळाला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पी एस 18 आला. पी म्हणजे कुठून पूर्ण लांबी 18 आली. मग त्यातला हा तुकडा 8 आहे, मग हा किती असेल 10, कारण 10 आणि 8 म्हणून झाले 18. ठीक आहे, आता आर एस शोधूया. नाव पी डॅश आर डॅश एस एका रेषेत आहे. पी आणि आर आणि एस, तर त्यामुळे बेरीज करू शकतो. पी एस बरोबर, आता पी एस म्हणजे कोण, अख्खा पी एस म्हणजे कोण, तर पी आर अधिक आर एस. हा तुकडा अधिक हा तुकडा, पी आर अधिक आर एस. पी एस बरोबर पी आर अधिक आर एस. मग पी एस किती मिळाला आता वरच्या ह्याच्यात बा 18. पी आर ऑलरेडी माहीत आहे 8. आर एसची किंमत काढायची. 8 इकडे प्लस, इकडे येताना काय होईल मायनस. 18 वजा 8 बरोबर आर एस म्हणजे किती आले 10. सरळ करून लिहूयात. म्हणून आर एस बरोबर 10 युनिट्स. युनिट्स म्हणजे काय ते एकक. ओके, सोपं गणित होतं. आपण मराठीत लिहूयात हे. ठीक आहे, मराठीत लिहूयात. पी क्यू ही स्पर्शिका आहे आणि पी एस ही छेदिका आहे. आणि म्हणून स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेय किंवा प्रमेयानुसार पी क्यूचा वर्ग बरोबर हे सगळं आहे, मराठीत लिहायची गरज नाही. युनिट्सला काय म्हणतात एकक, 18 एकक. नाव आता पी आणि आर आणि एस एका रेषेत आहेत म्हणून त्यांची बेरीज करू शकतो. तर इथं पण काय लिहूयात एकक. त्याचा फोटो स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. याचा प्रॅक्टिस सेट 3.5 मधला दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. पण एका प्रश्नात 2 प्रश्न आहेत त्यांचे.
तर एकच आकृती आहे, तर मी पुन्हा तीच आकृती उपप्रश्न 1साठी आणि उपप्रश्न 2साठी तयार केली. तर आधी मी उपप्रश्न 1 या बाजूला सोडवतो आणि उपप्रश्न 2 उजव्या बाजूला सोडूया. तर आपण एक वाचूयात आधी. तर MN आणि RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात. ठीक आहे. तर RD 15, MD 8, DS 4, तर DN किती? RD किती? 15. RD 15. DS 4, D पासून S पर्यंतचं अंतर किती? 4. MD 8, MD 8, तर DN किती? दोन जीवा आहेत, एकमेकींना अंतर्भागात छेदतात, म्हणजे जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय वापरायचे. सोपे आहे गणित. पहा, chord RS and chord MM intersect at point D. D मध्ये छेदतात, म्हणजे अंतर्भागात छेदता येते. मग काय होणार? त्या दोन जीवांच्यात जे अंतर्भाग पडले त्यांचा गुणाकार करायचा. RD गुणिले DS, MD गुणिले DN. ओके, चला काय घेऊयात मग? इथे लिहायचे बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. काय सांगते? MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS. बरोबर आहे. MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS, तुकडे त्यांचा गुणाकार. MD किती होती? 8, DN माहीत नाही, RD 15, DS 4. DN बरोबर 15 चौक किती? 60. 8 इकडं गुणिले इकडे येताना भागिले, म्हणून DN बरोबर 8चा पाडा 60 येईपर्यंत म्हणा. ओके, तुम्हाला भागाकार तर येत असेल. 60 भागिले किती करायचे? 8. 8 7 56, 4 उरले, 4ला भाग जात नाही, इथं पॉईंट आणि इथं शून्य द्यायचं. 8 पंचे 40, म्हणजे किती आलं उत्तर? 7.5 युनिट्स, एकक. हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मराठीत लिहूया त्याला. जीवा RS आणि जीवा MN बिंदू D मध्ये छेदतात आणि म्हणून जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार 7.5 एकक उत्तर येते. पहिला उपप्रश्न फार सोपा होता. तर आपण दुसरा उपप्रश्न पाहूया. RS 18, R पासून S पर्यंत पूर्ण लांबी ही 18 दिलेली आहे. पूर्ण R पासून S पर्यंत ओके 18 दिली पूर्ण. MD 9, किमती परत बदलल्यात 9. DN 8, DN 8, तर DS काढा. तर DS किती? RS 18 आहे, त्यातला DS काढला तर RD मिळेल, म्हणजे पूर्ण RS मधून DS वजा केला तर RDची किंमत मिळते. ओके, तर ते आपल्याला आधी सांगावं लागेल गणितात. पहा, chord MN and chord RS intersect at point D. कुठे इंटरसेक्ट करतात? पॉईंट D मध्ये. आणि म्हणून आंतरछेदनाचे प्रमेय वापरायचे, इंटरनल डिव्हिजन बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड काय सांगतं?
एम डी गुणिले डी एन, एम डी गुणिले डी एन बरोबर आर डी गुणिले डी एस, आर डी गुणिले डी एस. पण मग एम डी किती, एम डी आहे 9, डी एन किती आहे 8, आर डी माहीत नाही. मग आर डी म्हणजे किती रे, तुम्ही इथं पहा. आर डी म्हणजे काय, आर एसमधून डी एस बाजूला काढा म्हणजे आर डीचं उत्तर मिळेल. आर एसमधून डी एस नावाचा तुकडा वजा करा म्हणजे आर डी शिल्लक राहील. म्हणजे आपण इथं म्हणणार आर एस वजा डी एस गुणिले डी एस. याचं कारण द्यायचं की तुम्ही आर डीची किंमत आर एस वजा डी एस काय घेतली, तर इथं लिहूयात आर डी बरोबर आर एस वजा डी एस. ओके. 9 किती आली 72, आर एस किती पूर्ण 18 वजा डी एस गुणिले डी एस. तर एक काम करूयात आपण, डी एसची किंमत एक्स मानूयात, समजा एक्स. तर मग कसं येणार 72 18 वजा एक्स गुणिले एक्स. डी एसच्या ऐवजी एक्स लिहूयात, इथं लिहूयात सपोज डी एस इज इक्वल टू एक्स. समजा डी एस बरोबर काय मानूयात एक्स. मग हे गणित सोडूयात आपण. 72 आहे तसेच. आता एक्स बाहेर आहे, बाहेरच्या संख्येने आतल्या प्रत्येक संख्येला काय करायचं असतं, गुणायचं असतं. 18 गुणिले एक्स 18 एक्स, एक्स गुणिले एक्स वजा एक्सचा वर्ग, कारण इथं वजा चिन्ह आहे. ओके. मग आता हे सगळं इकडं शिफ्ट करा. एक्स मायनस इकडे येताना काय होईल प्लस, हे प्लस इकडे येताना काय होईल मायनस 18 एक्स आणि प्लस 72 बरोबर 0. हे दोघं इकडे आणले, 72 आहे तसंच ठेवला म्हणजे इकडं कोणच नाही राहिलं, म्हणजे कोण राहिलं 0. आता हे मिळालं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण बीजगणितातलं. मग अवयव पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. गुणाकार 72 आला पाहिजे आणि बेरीज वजा 18 आली पाहिजे. अशा दोन संख्या शोधा. 12 72 आणि 12 किती होतात 18. 18पेक्षा दोन्ही संख्या लहान आहे, त्यावेळेचं चिन्ह दोन्ही संख्यांना द्या. आपण हे शिकलोय. म्हणजे काय अवयव मिळाले 12 आणि 6. मधल्या पदाची फोड. एक्स वर्ग वजा 12 एक्स वजा 6 एक्स अधिक 72 बरोबर 0. ओके. 18चे 2 तुकडे केले आपण. आता यातलं कॉमन काय निघणार एक्स कंसात एक्स वजा 12. ह्यातला कॉमन काय निघेल 6 आणि हेच कंस, हाच कंस इकडे लिहायचा आहे एक्स वजा 12 बरोबर 0. पहा येते का, एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग, एक्स गुणिले 12 12 एक्स येते. त्यानंतर 6 गुणिले एक्स 6 एक्स आणि 12 72. ओके. आणि मायनस मायनस प्लस होतं आहे. ठीक आहे. म्हणजे आपण अवयव पद्धतीने गणित सोडवतो आहे. एका कंसात सामायिक असलेले एका कंसात लिहायचं आहे एक्स वजा 12 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बाहेरची संख्या घ्यायच्या आहेत एक्स वजा 6 बरोबर 0. मग एकदा एक्स वजा 12 बरोबर 0 किंवा एक्स वजा 6 बरोबर 0 मानूयात. आता हे मायनस इकडे येताना प्लस होईल आणि हे पण मायनस इकडे येताना प्लस होईल. म्हणजे एक्सची किंमत ही 12 किंवा 6 मिळाली. आता एक्स म्हणजेच काय मांडला होता आपण डी एस, आणि तोच आपल्याला काढायला सांगितलं होतं ना डी एस किती. म्हणून डी एस 12 किंवा 6 युनिट्स. मराठीत लिहूयात आपण हे. जीवा एम एन आणि जीवा आर एस बिंदू डी मध्ये छेदतात. आता डी बिंदू हा अंतर्भागात आहे, त्यामुळे अंतर्भागात छेदतात का बाह्य भागात छेदतात सांगायची गरज नाही. त्यानंतर म्हणून जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार त्याचं सूत्र तयार केलं. काही बाकीचं सगळं आहे सपोज. सपोजला काय म्हणतात, समजा डी एस एक्स मानलं
तर गणित पूर्ण आहे. ऑरचा अर्थ काय रे? किंवा. युनिट म्हणजे एकक. DS ची किंमत 12 किंवा 6 एकक येईल. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता.